नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे मसाला शेवगा अगदी हॉटेलसारखा कसा बनवायचा तो पाहणार आहोत। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला म्हणसाल तर खूपच छान लागते। आणि मसाला शेवगा म्हणल्यानंतर तर खूपच छान हे शेवग्याचा जो फ्लेवर असतो ना तो या मसाल्यामध्ये आल्यानंतर जो मसाला शेंग खाण्यात जी फिलिंग येते ना ती फिलिंग तुम्हाला कुठेच भेटणार नाही। मग चला एकदा कशी बनवायची ते बनवायला पाहूया। चला सुरू करूया। त्याच्यासाठी मी इथे 4-5 शेंगा घेतल्या, त्याचे छोटे छोटे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतले। आता इथे मी पाणी उकळायला ठेवले, उकळत्या पाण्यामध्ये हे तुकडे टाकले। आता याच्यात तुम्ही मीठ टाकू शकता, पण मी इथे मीठ नाही टाकले। आता याला झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी उकडून द्यायचे आहेत। उकडून झाल्यानंतर शेंगा तुम्ही एका डिशमध्ये काढून घ्या। आता तुम्ही म्हणसाल की हे पाणी फेकून द्यायचे का? तुम्ही हे पुढे शेंगाला वापरले तरीही चालेल, पण मी वापरणार नाही आहे, कारण शेंगांमधला जो मरकटपणा असतो तो या पाण्यामध्ये उकळल्यावरती निघतो, त्यामुळे तो वापरायचे नाही। आता इथे मसाला बनवूया। त्याच्यासाठी इथे भाजलेले खोबरे 4-5 चमचे घेतलेले आहे, 2-3 चमचे भाजलेले कांदा घेतलेला आहे, बरोबरच 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडे पाणी घालून याची चांगली पेस्ट बनवून घेतली आहे। आता इथे बारीक पेस्ट झालेली आहे। चला मसाला कसा बनवायचा पाहूया। कढईत 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल टाकल्यानंतर हा मसाला टाकून घ्यायचा। हा मसाला व्यवस्थित आपल्याला चारी बाजूनी हलवून सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे। मग मी मिक्सरचा जार धुवून थोडे पाणी आणखी त्याच्यामध्ये टाकले। आता याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये धने पावडर 1 चमचा घेतलेला आहे, गरम मसाला 1 चमचा घ्यायचा आहे, हळदी अर्धा चमचा, बरोबरच इथे काळा मसाला घेतलेला आहे 2 चमचे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि ह्याला आता आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू देणार आहे। झाकण ठेवून शिजल्यानंतर याला चांगले असे तेल सुटते। तुम्ही पाहू शकता किती छान असे तेल सुटले आहे। इथे आपला मसाला व्यवस्थित बनून तयार झालेला आहे। आता ह्या मसाल्यामध्ये आपण उकडलेले शेंगा याच्यामध्ये घालायचे आहेत। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्हाला जसे मी सांगितले तर तुम्हाला थोडे हलके रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही ते पाणी वापरले तरी चालेल, पण मी ते वापरणार नाही, का तर मला मसाला शेंग बनवायचे आहे। आता इथे चवीपुरते मीठ टाकलेले आहे आणि इथे मसाला शेंग बनवून तयार झाले आहे। तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती सुंदर आहे। तुम्ही टिफिनला देऊ शकता, घरी खाऊ शकता, पण याला आता 2 मिनिटांसाठी आणखी झाकण ठेवून शिजू देऊया। 2 मिनिटांनंतर पाहू शकता याच्यावर हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला मसाला किती परफेक्ट रेडी आहे। मग नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते नक्की कमेंट्सद्वारे सांगा।